Oh
नित्यनेम नामे ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी नारायण हरी नारायण हरी भुक्ती मुक्तीचारी घरी त्यांच्या हरी वीण जन्म तो नरकची पै जाणा यमाचा पाहुणा प्राणी होय ज्ञानदेव कुसे निवृत्तीसी चाड गगनाहुने वाढ नामाही हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी विठ्ठल नामे ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी नारायण हरी भुक्ती मुक्तीचारी घरी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी वर्णानामर्थ संघानां रसानां छंदसामपि मंगलानांच कर्तारो वंदे वाणी विनायक वागीशायस्य वदने लक्ष्मीर्यस्य च वक्षसि यस्यास्ते हृदये संवित्तं लक्ष्मीर्नृसिंहं भजे कल्याणधाम सानिध्यं नाभिग्राम समाश्रितम् आनंदी स्थित्यात्मानंदं रंगनाथ सरस्वतीं नृसिंह विठ्ठल ज्ञात्वा आत्मानंद प्रदायनं श्वासानंदात भिन्नत्व प्रत्यक् ज्योतिर्भावे यशः सिद्धिनिषदातारं भगवत् प्रेम प्रवर्षकं सर्वसौख्यप्रदायकं श्वासानन्दं प्रणम्यं योऽन्तः प्रविश्य मम वाचि मां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगननीतपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्दराङ्गञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि
ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्थानाथाच्या नाथा तुझं नमो श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने आद्यत्रय जननी देवाची शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायांचा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती आता मज साह्य येथे लक्ष्मी नरसिंह भगवान माणकेश्वराचा हा दरबार सद्गुरु आनंदी आत्मानंद महाराज उपस्थित सर्व आपल्या या मानेगाव जहागीरमधले आणि परिसरातले खालसा आहे हिवर्डी आहे आणखी कोणती गाव आहेत गणेशपूर आहे आणखी बरेच आहे या सगळ्या गावच्या जमलेल्या या सगळ्या समारंभ उत्सवामध्ये या सगळ्यांच्या गुणीजन लोक आहेत आमचे कृष्णा महाराज आहेत रावसाहेब महाराज आहे केदार महाराज आहेत मृदंगावर आमचे लहाने बंधू किशोर महाराज आहेत भोकरे आणि उपस्थित तुम्ही सर्व मायबाप देवबाप्पा आणि सर्वांच्या चरणावर प्रथमतः नतमस्तक साष्टांग प्रणिपात प्रस्तुत अभंग माहिती नाही असा माणूस बहुतेक नसेल कारण सगळ्यांना तो माहिती आहे कारण तो तुकाराम महाराजांचा आहे आणि तो नाटाच्या प्रकरणातला आहे काहीच प्रतिक्रिया देत नाहीत अशानं कसं व्हायचं बरं काहीच बोलत नाहीत तुम्ही तरी काही लोक पाहून राहिले एका गावात धकलं माझं असं पण अभंग सगळ्यांच्या माहितीतला आहे माऊलींचा अभंग हरिपाठातला आहे आणि हरिपाठ ही संध्या आहे वारकऱ्यांची संध्या आहे संध्याला म्हणतात की जी केली तर पुण्य नाही पण नाही केलं तर पाप नक्की आहे संध्या त्याला म्हणतात केल्याचं पुण्य नाही आणि म्हणून आपल्या वारकरी संप्रदायात सर्वाधिक महत्त्व जर कशाला असेल तर ते काकड्याला आहे आणि हरिपाठाला आहे म्हणून तुम्ही बघा तुम्हाला म्हणून सांगतो कृष्ण महाराज काकड्याला ना हरिपाठाला एवढं महत्त्व आहे की कुठलाही सप्ताह काढा आपल्या गावातलं येऊ नका कीर्तनाला आता समजा 700-800 लोक बसलेले आहेत आपले कीर्तनाला जर 700-800 असतील तर हरिपाठाला नक्कीच 1,500च्या वर असतीलच आणि हरिपाठाला किमान 2 पखवाज किमान 50 टाळकरी कारण वारकरी संप्रदायात सर्वात जास्त महत्त्व हरिपाठाला आहे आणि काकड्याला तर विचारूच नका 2-4 हजार लोक तर नक्कीच असतात काकड्याला सकाळी
आणि त्याचा तो विशेष पखवाज असतो, तो वाजवणारा पखवाजा, ते घोंगडीतले लोक उठलेले, कोणाचे चिपडं कोणीकडे, कोणाचे डोळे कोणीकडे, कोणाचा आवाज कोणीकडे. पण सगळ्यात जास्त महत्त्व ज्याला आहे त्याच्याकडे आपलं सर्वात मोठं दुर्लक्ष आहे. महाराज विठ्ठला. दुर्लक्ष अशामुळे चूक नाही लोकांची, रावसाहेब, चूक नाही. एकतर एखादी गोष्ट जर सातत्यानं आपल्या कानावर पडत असेल तर आपल्याला त्याची किंमत नसते. एखादा माणूस रोज भेटत असेल तर किंमत नसते. अतिपरिचयात अवज्ञा, संतत गमनात अनादरो भवती. पंढरपूरचे लोक चंद्रभागेत स्नान करत नाहीत, काशीचे लोक गंगेत स्नान करत नाहीत. आपण तिथं जातो, त्रिवेणी संगमावरचे लोक तिथं करत नाहीत, त्यांना त्याची किंमत नाही. तसं हरिपाठ रोज जन्माला आल्यापासून ऐकत ऐकत मोठे झालो म्हणून आपल्याला ते गुळगुळीत झालं एक. आणि दुसरंही कारण असं आहे की तो अर्थाच्या दृष्टीनं फार गहन आहे. वारकरी संप्रदायामध्ये म्हणजे कोण वैदिक सनातन परंपरेमध्ये सगळा वेद एकत्र केला आणि त्याचं मंथन करून नवनीत काढलं तर उपनिषद आहेत. सगळे उपनिषदाचं दोहन केलं तर गीता निघते. सर्व उपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदन, हा गीता आहे. गीतेचं उपनिषद काढलं तर ज्ञानेश्वरी आहे. आणि ज्ञानेश्वरी सहित, अमृतनाभ सहित, गाथे सहित जगातले जेवढे म्हणून वैदिक सनातन धर्माचे ग्रंथ आहेत ते सगळ्या ग्रंथाचं सार जर काढलं ते हरिपाठ आहे. हरिपाठ ज्याला कळला, हरिपाठ जर बाजूला केला तर काहीच तत्वज्ञानामध्ये उरणार नाही. इतकं महत्व हरिपाठाचं आहे. म्हणून त्यांनी सांगितलं रोज म्हणा. हरिपाठ म्हटल्याशिवाय जेवू नका. हरिपाठ हा वारकरी संप्रदायाचा कारखाना आहे. इथे टाळकरी तयार होतात, इथे माळकरी तयार होतात, इथे वादक तयार होतात, इथे श्रद्धाळू तयार होतात. आणि वारकरी संप्रदाय जो 700 वर्ष टिकला हा हरिपाठ म्हणणाऱ्यांनी टिकवला. ना कीर्तनकारांना टिकवला, ना गायकांनी, ना वादकांनी. हा टिकवला केवळ हरिपाठ म्हणणाऱ्या, मारुतीच्या पारावर महादेवाच्या मंदिरात रोज हरिपाठ म्हणणाऱ्यांनी. विठ्ठला. म्हणून हरिपाठामध्ये फार गमती आहेत. हरिपाठ जमणं अवघड आहे. नंतरचं प्रमाण दिलं तर मागचं आठवत नाही, मलाच आठवत नाही तर तुमची काय परीक्षा घेता. आणि जर लक्ष नसलं तर लगेच शेवटावर चालल्या जातात. या सगळ्या गमती आहे. पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे. हरिपाठाची सुरुवात करताना माऊली म्हणतात की एक क्षण तरी द्यावं, एक क्षण द्या. आणि ज्याला एक क्षणाची मागणी केली त्यालाच नंतर म्हणतात की रिकामा अर्ध घडी. म्हणजे एक क्षण जो द्यायला लागला त्याची अवस्था शेवटच्या अभंगात अशी होते की तो त्याच्याशिवाय दुसरा काहीच करत नाही. वाया येरजार हरी सगळे. या सगळ्या अभंगाच्या क्रमात हा अभंग फार महत्वाचा आहे. या अभंगामध्ये महाराज सांगतात की सगळ्यात दुर्लभ काय त्यांच्या दृष्टीने. जगामध्ये बऱ्याच गोष्टी दुर्लभ असतात. आता कोणाच्या दृष्टीनं कोण दुर्लभ हा भाग वेगळा. म्हणजे महाभारतकारांना विचारलं तर दुर्लभम त्रयमय वैद्यात देवानुग्रहितुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रया वगैरे वगैरे. कोणाला काही कोणाला काही. ज्याला नोकरी नाही त्याला करता नोकरी दुर्लभ. बाकीच्यांना बायको मिळणं दुर्लभ, भेटली तर टिकणं दुर्लभ. टेकलं तर नंतर वृद्धाश्रमात पाठवणार नाही. पोरग झालं, सुना आल्या आणि नंतर वृद्धाश्रमात नाही पाठवलं मग बस झालं. म्हणजे सांभाळणारी बायसून भेटली तरी दुर्लभ. कोणाला काय दुर्लभ वाटेल त्याचा नेम नाही. पण ज्याच्या त्याच्या आवाक्यानुसार, ज्याच्या त्याच्या बुद्धीनुसार ज्याला त्याला ते दुर्लभ वाटतंय. मग माऊलीला विचारलं तुम्हाला दुर्लभ काय. बरोबर आहे ना. ते म्हणाले मला दुर्लभ जर कोणती गोष्ट असेल तर नियम करणं दुर्लभ आहे. जो नियम करतो. आपला हा मानेगावचा सप्ताह कधीपासून चालू आहे. माझ्या माहितीनुसार बाळाभाऊ महाराजांनी हा सुरू केला आहे. हा जो महादेव बसवला आपला मारुतीच्या पारावरचा, मी इथे म्हणून सांगितलं
आणि माणकेश्वराच्या समोर सप्ताह करत जर सांगितलं तेव्हापासून आपला हा नामदेवरायांच्या पुण्यतिथीचा सप्ताह चालू आहे. म्हणजे सगळ्यांची 4थी पिढी आहे, श्रोत्यांची, ऐकणाऱ्यांची, टाळकऱ्यांची, कीर्तनकाराची आणि गावकऱ्यांची. आणि तुम्ही सगळे एकोप्यानं चालवता. म्हणजे मग ते आता तरुण नवीन लोक जागा घेत आहेत ना, नवीन मुलं खूप छान करतायत. सगळी तयारी मी पाहतो, स्वयंपाकाची तयारी किती छान चालली आहे. आता मंडपही, आता बांधकामही केलं आहे, हा पण मंडप झाला आहे. टाळकरी चांगले, गायक, श्रोते, आमच्या महिला मंडळी, पुरुष मंडळी सगळे. पण लोकांचे मुद्दाम नावं घ्यायची नाहीत, कारण ज्याचं नाव सुटलं तो रस्त्यात धरतो. म्हणून सगळेच आमचे, गावकऱ्यांचं नाव घ्यायचं नाही. पण इतका दिवस नियम चालवला, हे एक तर कठीण काम. असं गाव सापडत नाही. असं आपण आपल्याजवळ जे आहे ना त्याचा अभिमान मानला पाहिजे. करीना आपुले जतन, यांचा धरीना अभिमान करीना आपुले जमून. आणि म्हणून अखंड चालणं हे फार अवघड आहे. आपल्याला सुद्धा वर्ष किती झाले सांगता येत नाही. पण इतक्या वर्षापासून, किमान 100-150 वर्षाच्या वर होत आहेत, इतक्या वर्षापासून अखंड आपण चालवतोय. आणि हे महाराजांच्या अधिष्ठानाशिवाय, कृपेशिवाय शक्य नाही. कारण तसं प्रमाणच आहे. नामा म्हणे केशव राजा, नामा म्हणे केशव राजा, आणि देवानं कृपा केली तरच नियम चालतात. पण माणसाला नियम करणं आवडत नाही. कोणाला नियमात राहणं, शिस्तीत राहणं आवडते. बरं, पोलीस जर नसते तर आपलं काय खरं होतं. एखादा आपण जेव्हा मोटरसायकल चालवतो, रस्त्यात ट्रॅफिक सिग्नल लागला, तिथे चौकात सिग्नल भेटला, लाल लाईट लागला आणि ट्रॅफिक पोलीस तिथं नाही, कॅमेरा तिथं नाही आणि लाल लाईट लागला म्हणून थांबतो, असं होते का? इकडे तिकडे पाहतात आणि पोलीस नसलं तर गाडी तशीच दामटतात. एस मध्ये बसलं तर वयोवृद्धाची संख्या फार वाढली आता. ज्याची दाढी काळी असते, त्याला चष्माही नसतो, दातही शाबूत असतात आणि पाहिलं तोला जर म्हटलं दुसरं लग्न कर तर तयारच आहे नवरदेव. पण कार्ड काढलं तर म्हणते 65. आवडतं का शिस्तीत राहणं, नियमानं राहणं? घरकुलाची यादी किती खरे किती खोटे, कुठेही बघा तुम्ही. कोणालाच शिस्त आवडत नाही आणि कोणालाच नियम आवडत नाही. माळ घाला म्हटल्यावर नाही म्हणतात, कारण माळ घातलं की नियम लागू होतात आणि नियम दुसऱ्यासाठी असतात, दुसऱ्यांनी पाळावं अशी अपेक्षा आपली असते. पण नियम आवडत नाही महाराज. म्हणून माणसाचा स्वभाव असा आहे, नियम न पाळणे, नियम न आवडणे हा मानवी स्वभाव आहे, नैसर्गिक स्वभाव आहे. कारण हे अनेक जन्माचे संस्कार आहेत त्यावरचे. पण दुसरी बाजू अशी आहे की जर नियम केला तर तो टिकणंही अवघड आहे. ते फार सोपं नाही. एका गावामध्ये असं कळलं लोकांना की अमक्या अमक्या गावचे पुराणिक पोथी फार चांगली सांगतात. त्यांना महिनाभर बोलावलं श्रावणात की आमच्या गावात येऊन पोथी सांगा. यांना जायचं नव्हतं. मग त्यांनी अटी सांगितल्या. म्हणजे माझ्या खूप अटी आहे. हे म्हणाले आम्ही पाळतो. कोणती अटी आहे? ते म्हणे मला स्वतंत्र खोली लागेल, दिली. मला मोबाईलचं रिचार्ज तुम्ही करून दिलं पाहिजे, दिलं. मला गाडी दिली. काय काय मागण्या, कूलर, पंखा, AC काय मागल ते दिलं.
आता कसंही म्हटलं तर लोक होच म्हणतात. यांनी सुरू केलं की माझा स्वयंपाक वेगळा करावा लागेल, माझी भाजी वेगळी लागेल, कारण तुम्ही येऊन जाऊन वांग्याची भाजी खाता, मी चातुर्मासात वांगा खात नसतो, कांदा खात नसतो, लसूण खात नसतो, मला माझी भाजी वेगळी करावी लागेल. तुम्ही भंडारा कराल, रोज जेव घालाल, तुम्ही कुठलं तेल वापराल मला माहिती नाही, तुम्ही चांगलं तेल वापरा, मग माझी भाजी वेगळी करत जा. कबूल, सगळं कबूल केलं. आता नाईलाज झाला, यावं लागलं. पोथी सुरू झाली. पोथी झाल्याची संध्याकाळी 5 ते 7 वगैरे अशी पोथी असेल, आणि पोथी झालं की जेवण होतं ऐकणाऱ्या सगळ्यांना, आणि ते सगळे रांगेत बसायचे त्याच हॉलमध्ये. जेवायला बसायचे तर हे पण महाराज समोर बसायचे. लोकांच्या पानात काय वाढलं यायला दिसायचं. वांग्याची भाजी मोठी गोड, तरसरीत, मसालेदार, रस्सावार, असा खमंग वास सुटायचा. यांना खायची इच्छा व्हायची, पण झालं असं की तोंडातून शब्द गेला, वांग्याची भाजी मला चालत नाही. आता हे यांची प्लेट वेगळी बनवायची, फिक्की, तिखट नाही, मीठ नाही, मसाला नाही, साखर नाही, पत्ती नाही, काहीच नाही. आणि हे इकडून वाटी येऊन बसायची अशी, आणि हे पाहायचं समोरच्या सगळ्याला पंक्तीमध्ये मस्त चालू आहे वांगे, आणि आपल्यालाच येत नाही. 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, 8 दिवस झाले, 15 दिवस झाले, त्याचा नियम डळमळीत व्हायला लागला. आता झोपेतही ती वांगी दिसू लागली. रात्री झोपेत स्वप्न पडायचं आणि त्यात तो वास यायचा मसाल्याचा. असं चाललं चाललं 8-15 दिवस झाले, सहनशक्तीच्या बाहेर जाऊ लागलं. आणि एक दिवस त्या तिथे सगळे श्लोक म्हणायचे, गप्पा मारायचे. आता सांगता कसं वांग्याच्या भाजीचं? मग हे म्हणे यांनी रोज गप्पा मारायचे. यांनी गोष्ट सांगितली एक दिवस. म्हणे पा, मी तिकडून येत होतो रामनगरवरून, आणि येता येता ते 2 गावं लागले, आणि ते पलीकडे जी त्या विहिरीच्या काठावर, नदीच्या काठावर एक साप मला आडवा गेला. इतका मोठा होता की मी आयुष्यात पाहिला नाही, तुम्ही पण पाहिला नसेल. म्हणे केवढा साप आहे? म्हणे हे पा, असा मोठा टपोरा साप होता, रुंदाळा. आणि लांबी किती होती माहिती आहे का तुम्हाला? इथून तर त्या वांग्याच्या भाजीच्या टोपल्यापर्यंत. इथून वांग्याच्या टोपलं. एकदा झालं, 2दा झालं. लोकांच्या लक्षात आलं की साप नेमका त्या वांग्याच्या टोपल्यापर्यंतच कसा जाईल. लक्षात यायला लागलं. लोकांच्या मनात घेतलं फिरकी घ्यावं ते याचीच. हे म्हणू लागले की मला समजलंच नाही. असं येड्याचं सोंग घेतलं तरी थांबसमे ना ते. मग याने स्पष्ट सांगितलं की ते थोडंसं वांग्याची भाजी आणा नो, आम्हाला कोण वाढत नाही, तो वांगे चालत नाही. म्हणजे वांगे चालत नाही, वांग्याचा रस्सा तर चालतो. रस्सा येऊ द्या, वांगे राहू द्या. ती वाढणारी बाई बिलंदर, तिनं असा आडवा हात घेतला. यानं तो हात बाजूला केला आणि त्यामुळे वांग्याला आत्महत्या करायची करू दे ना, वांग पडू दे ना खाली. शेवटी वांग ओढलं आणि खाल्लं, कारण नियम टिकला नाही. हा माणसाचा स्वभाव आहे की माणूस कुठल्याही गोष्टीत गेला तर नियम माणसाला आवडत नाही. हा नियम परमार्थात आहे, व्यवहारात लागू आहे नियम. प्रपंचात जर नियम असे आहे, पोलिसांनी मिलिटरी, शाळेतही बघा तुम्ही, एखाद्या वर्गामध्ये शिक्षक नसले तर विद्यार्थी गोंधळ करतात, एसटीमध्ये कंडक्टर नसलं तर गोंधळ करतात. हे सगळीकडे नियम तोच आहे. पण मग व्यवहारामध्ये जर हा नियम आहे तर परमार्थात कसं? महाराज म्हणे व्यवहारातही शिस्तीशिवाय नियमाच्या जर जगता येत नसेल तर परमार्थात तर नियमात्मा आहे. नियम सगळा महत्त्वाचा आहे. म्हणून ती नियम करा. तू माणसा नियम करी. माऊली सांगतात रोज नियम केला पाहिजे. आता नियम कोणता केला पाहिजे माणसाने? म्हणजे नियम करायचा असेल तर नियम झेपल असा करावा, जो चालता येईल तो करावा, जो चालवता येईल. मग कोणता करावा? मग वर्णन करताना त्याने सांगितलं की नियम जर चांगला केला, जर जो कोणता केला तो जर अखंड चालवू शकले, अखंडित नामावा असं त्यांची पाय. अखंडिता महत्त्वाचं आहे, कन्सिस्टन्सी, अखंडिता सगळ्या बाबतीत महत्त्वाची आहे. गंगा ही निघली आणि ती जर थांबली तर त्याला डबकं म्हणायचं. ती ओळाच्या स्वरूपात आहे का मोठ्या समुद्रासारखी मोठी आहे हे महत्त्वाचं नाही, पण ती वाहती भली आहे. ती जर वाहती असेल तर तिला गंगा म्हणायचं. त्यामुळे अखंडिततेला नियम आहे. आणि तुम्ही नियम हे जर कराल तर तो कुठलाही चांगला नियम फलदायी असतोच. विठ्ठल विठ्ठल. पण
म्हणजे त्या गावामध्ये, एका गावामध्ये एक व्यापारी होता, दुकान चालवायचा. आणि तो महाराजांकडे गेला, संतांकडे, सत्पुरुषाकडे गेला आणि त्यांना म्हणाला की तुम्ही सांगता नियमाचं महत्त्व, पण मी नियम कोणता करू? म्हणे एकादशी करत जाय. हा म्हणे एकादशी करायला हरकत नाही, पण मला टोपलं भर फराळ लागतो, उसळ आणि बासुंदी. पुन्हा आजची बासुंदी तुम्हाला माहीत नाही म्हणून बरं आहे. बासुंदी अशी जर असेल तर मग दररोज एकादशी व्हावं, असं खाऊ घालत असाल तर. मग एकादशीला म्हणे मला लागतात म्हणे टोपलंभर, एक टोपलं भरून उसळ, कमीत जास्त नाही पण फक्त 10-12 केळं, 3-4 संत्र, ॲपल, आणि फार फार झालं तर एक काही जास्तच वाटलं तर भगरीच्या 2-4 भाकरी करून द्यायचा. एवढं केलं तर उरलं काय? म्हणे मला फराळ उसळ एकादशी जमणार नाही, राहिलं. मग एकादशी जमत नाही, मग म्हणे वारी कर. म्हणे दुकानात कोण बसल? नाही जमत. कीर्तन ऐकायला जाय. म्हणजे संध्याकाळी कीर्तन उशिरा असते, मला झोप येते, नाही जमत. यांना कोणताही नियम सांगावं यांना नाहीच म्हणावं. म्हणजे एक काम कर, एखाद्या सत्पुरुषाचं रोज दर्शन घेत जाय. सत्पुरुष कोण शोधावा होता? ज्याच्याकडे पाव तो खराबच दिसतो, त्याच्याकडे पाहणाऱ्याच्या डोळ्यात नजरेत असते ना. असं करता करता यानंच नियम उत्तर सांगितलं. म्हणजे एक काम करतो, मी सकाळी घरून निघलो की दुकानामध्ये येतो, रस्त्यात एक कुंभाराचं घर लागते आणि त्या कुंभार हा वारकरी आहे. रोज मोठं गंध लावतो, मस्त वारी करतो. दोन्ही पंढरपूर पैठणची, आळंदीची वारी करतो. हरिपाठ म्हणतो दोन्ही वेळेस, सकाळी काकडा करतो आणि जे आयुष्यात खोटं बोलला नाही, सत्पुरुष आहे, त्याचं मी दर्शन घेत जाईल. चालेल ना नियम? हे बोले काय हरकत नाही, पाच जाय. उजळले भाग्य आता अवघी चिंता, संत दर्शने हा लाभ. ठीक आहे, हरकत नाही, दर्शन घेत जाय, त्यालाही तुला लाभ होईल. मग रोज जायचा. जाता जाता ते घर लागायचं त्या कुंभाराचं. कुंभाराला रामराम मामा म्हणायचा, रामराम भाऊ, जे काही असेल ते. बस त्याचं दुसरं रामराम करायचं आणि जायचा. कुंभाराला माहीत नाही हा दर्शन का घेतो, त्याला वाटायचं लोक रामराम करतात, हा पण करतो. असं बरंच दिवस जायचं. सकाळी उठला की दर्शन घ्यायचं आणि आपल्या कामाला लागायचा. एक दिवस काय झालं, तो कुंभाराचं काम असं होतं की नदीच्या काठावर जायचं आणि तिथं जाऊन ती माती सकाळी भरायची. ती माती भरली की ती आपली आणायची आणि त्याच्यापासून गाडगे, मडके, सुडके काय जे असेल ते सगळं बनवायचं. असं बरंच दिवस चालायचं त्याचं. एक दिवस नदीकाठी त्याला माती खोदता खोदता हंडा सापडला, मोराचा, सोन्याचा. आता त्याच्या लक्षात आला, आता दिवस आहे, आता जर आपण हे उकरतो तर आता या बाया येतात धुणं धुवायला. जुना काळ, त्या वॉशिंग मशीन नव्हते ना, बाया येतात, त्या पाहतील, काही माणसं पाहतील, इकडे तिकडे बातमी पसरल, मग आपल्याला काय राहील, कोणी पोलिसला फोन करल. यानं तसंच माती टाकली तिच्यावर, झाकलं. म्हणजे आपण उद्या सकाळी 4 वाजताच येऊ आणि सूर्योदयाला इथं कोण नसते, इथे करू. मग सूर्योदयाला तो दुसऱ्या दिवशी सकाळीच उठला 4-5 वाजता गेला आणि तो माती खोदू लागला. हे नियमाप्रमाणे आमचे सावकार, व्यापारी, दुकानदार तिथं गेले आणि त्या कुंभाराच्या बायकोला म्हणाले, कुठे आहेत मामा, भाऊ कुठे? ते म्हणे आज काय काम नो, म्हणे सकाळी सकाळीच ते नदीवर गेले माती आणायला. मग केव्हा येतात? हा याची वेळ झाली, लगेच येतो म्हणले. हा थांबला 10 मिनटं गेले, 20 मिनटं गेले, अर्धा घंटा झाला, 1 घंटा झाला. त्रस्त झाले. कुठे मोबाईल पाहायचा, कुठे घड्याळ पाहायचं, त्रस्त झाले. आणि म्हणजे दुकान उघडायची वेळ झाली. जाऊ द्या म्हणे, इथे वाट पाहिल्यापेक्षा मी नदीवर जाऊन त्याला तिथंच जाऊन त्याला भेटतो, दर्शन घेतो आणि पुढे जातो. हे तिथं गेले. आता याला उशीर झाला होता. जसा हा शेताकडे तिकडे गेला तसं दुरूनच याला त्या दिसला. दिसल्याबरोबर इथूनच तो म्हणतो, रामराम भाऊ, झालं दर्शन. त्यानं पाहिल्याबरोबर तो घाबरला ना, कोणीच पाहायला नाही, यांना आवाज दिला. आता यानं पाहिल्याबरोबर हो म्हणे, रामराम रामाव भाऊजय हरी, रामराम, या इकडे. नाही झालं, पाहिलं मी, पाहिलं तुम्हाला, पाहिलं येतो मी. याच्या डोक्यात पाहिलं म्हणजे तोंड पाहिलं, याचा नियम तोंड पाहायचा. त्याला वाटलं पाहिलं म्हणजे हंडा पाहिला. आता सगळ्या गावात बोंब करतो. तो म्हणे, अहो इकडे या. हा म्हणतो इकडे नाही येत, मी चाललो दुकानाची, माझी वेळ झाली, पाहिलं मी, माझं काम झालं. त्याला म्हणलं काम झालं म्हणजे आता बातमी फुटली. मग हा तो पुढं पळतो ना, हा त्याच्या मागं पळतो, पुढं पळतो, हा मागे पळतो.
आणि जाऊन त्याला धरलं, हात धरले, वापस आणला आणि म्हणे बाप्पा हा हांड्यातले अर्ध तुला घे, पण सांगू नको कोणाला, बातमी फोडू नको. दृष्टांत संपला. दृष्टांत सिद्धांत असं आहे की व्यवहारामध्ये तो अर्थार्थी होता, जो ज्ञानीच्या भरतर्षभ, ज्याला जे पाहिजे ते मिळतं. व्यापाऱ्याचं उदाहरण दृष्टांत देते की व्यापाऱ्याला अर्थ पाहिजे ते एका संतांच्या सत्पुरुषाच्या दर्शनानं त्याला प्राप्त झालं. संत याचं तोंड पाहायचं, त्याचा खिसा कापायचा, त्याची मुंडी पेगळायची, याची टोपी फिरवायची. नियम कोणता करावा? महाराज म्हटलं सर्वात श्रेष्ठ जे आहे ते पकडण्याचा नियम करा. आणि सर्वश्रेष्ठ जगात काय आहे तर ते नाम आहे. नामी आणि नाम त्या दोघांमध्ये तुलना केली तर नामीपेक्षा नाम श्रेष्ठ आहे असा शास्त्र सिद्धांत आहे. देवाचं नाव मोठं का देव मोठा? हनुमंतराय अयोध्येमध्ये गेले, रावण मेला, लंका संपली, सगळे अयोध्येत आले आणि राम अयोध्या जिंकल्यानंतर रामाच्या सोबत राहतात, देवाच्या सोबत, देवाच्या नित्यसेवेत आहे, पण नामस्मरण करतो. देवाने विचारलं का हो तुम्हाला, आता मी भेटलो ना, याच्यासाठी जप, याच्यासाठी तप सगळं इथं आहे, तर तू कशाला करतो? ते म्हणे देवा तुझ्यासाठी नाही, तुझ्यापेक्षाही तुझं नाम श्रेष्ठ आहे. दृष्टांत तुम्हाला माहिती आहे, आता मी त्यात विषयांत घुसत नाही, तुम्हाला दृष्टांत माहिती आहे की समुद्रामध्ये टाकलेले दगड, नावाचे दगड, ज्यावर नाम कोरले ते दगड तरले आणि एक दगड देवानं टाकून पाहिला तो बुडला. हे हनुमंतरायानं पाहिलं. हनुमंतराय हसले. देव म्हणे कशा करता? देवानं उत्तर दिलं. हनुमंतराय म्हणे तुमचा दगड बुडला म्हणून नाही हसलो, यासाठी हसलो की ज्याला देवानी सोडलं तो बुडणारच, देव ज्याला टाकतो तो बुडणार आणि नाम ज्याला धरतो, जो नामाला धरतो तो तरणार. त्यामुळे तरायचं असेल तर नामाशिवाय आदा नाही. तरावया पार भवसिंधू. दुसरा पर्याय तारिले कोट्यानो कोटी किंवा नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकेला. खूप प्रमाण सुद्धांत येतं, मला पुढे जायचं आहे. नामी मोठा आहे,
नामीपेक्षा नाम मोठं आहे आणि नाम तारक आहे. नाम पापाची निवृत्ती करतं. पर्वताप्रमाणे पातक करणे हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी क्षणमागे तावत कर्तुं न शक्तोशी पातकम पातकी जनाहा. कडब्याची पेंडी आहे, किती आहे? अशी मोठी आहे, 2-4 ट्रॉल्या भरून. एवढ्या मोठ्या पेंडीला जळायला माचीसच्या अंगारपेटीच्या किती काड्या लागतील? किमान एखादं ट्रॅक्टर भरून, एखादं ट्रॉली भरून, एक माचीस तरी. ते म्हणे एक काळी पुरी. तसं एक भगवंताचं नाव असू द्या, ते ताराला पुरं. इतकं सगळा नामाचा महत्व आहे. इतका सिद्धांत आहे की देवबाप्पा समोरे म्हणून त्यांच्यासमोरचं उदाहरण त्यांना आवडणारं सांगतो. विद्यारण्य नावाचे स्वामी होते, नंतर ते शंकराचार्य झाले होते. त्या विद्यारण्यांनी काय केलं, त्यांना एकदा गायत्री मंत्राचं पुरस्चरण सुरू केलंय. 24 लाख पुरस्चरण जप झाला की एक पुरस्चरण होते. असे त्यांनी पुरस्चरणाचा सपाटा लावला जपाचा. असं शास्त्रामध्ये वेदामध्ये वाचलं होतं की साधारणतः 24 म्हणा, 25 म्हणा, 52 म्हणा, 101 म्हणा, 108 पुरस्चरण झाले तर गायत्री मातेचं दर्शन होते, साक्षात्कार होतो. यांनी 400-500 पुरस्चरण केले. ना गायत्री माते स्वप्नात आली, ना भेटली, नुसतं व्हॉट्सअपवर मेसेज पाठवला, ना एखादा फोन केला, ते कॉल नाही, काहीच नाही. असं करून शेवटच्या स्टेजला त्यांनी जेव्हा मरायचा निर्णय घेतला की आता आत्महत्या करतो, तेव्हा त्यांनी तलवार घेतली आणि मारून टाकायचा प्रयत्न केला. तेव्हा गायत्री माता प्रगट झाली. म्हणे अरे मागे पाय, म्हणे मागे पाहिलं तर पातकाच्या राशी जळत होत्या. पर्वताप्रमाणे पातक. अरे इतक्या जन्मातले पातक जाळत होतं, हे थोडा वेळ तर लागणार आहे. म्हणून नामस्मरण हरिपाठामध्ये सगळे सिद्धांत आहेत, सगळे महत्त्वाचे आहेत, पण नाम महत्त्वाचं आहे. मला सांगा, नामीपेक्षा नाम मोठं आहे. कारण ते पाप जाळतं, पुण्य निर्माण करतं, देवाची भेट करतं आणि अनेक साधनं, सगळे साधनं प्राप्त करतं. नाना साधनांच्या केल्या खटपटा तरी त्या न भवती याच्या तारवंटा. फक्त एक नामच आहे, नाम तारक. म्हणून नामाचा सिद्धांत घेताना उदाहरण घ्या साधं व्यवहारातलं. पंतप्रधान देशाचे किंवा मुख्यमंत्री यांना आपण पाहिलं का? आपल्याला भेटले का? पण त्यांचं नाव माहीत नाही असं कोण आहे बरं? त्यांना एक व्यक्ती म्हणून जर विचार केला तर किती जागा लागते? विमानात बसले तरी एकच सीट, एसटीत बसले तरी एकच सीट, झोपले तर 5-6 फूट, आणि जेवले तर तेवढंच जेवणार. जेवढं आपल्याला लागते तेवढंच शरीर, रंग, आकार, उकार सगळा कसा आहे तेवढाच आहे. पण जेवढं शरीर आहे, जेवढं व्यक्तिमत्व आहे, त्यापेक्षा नाव मोठं आहे. त्यांचं नाव चालते. म्हणून भारत विश्वव्यापी त्यांचं नाव आहे. मुख्यमंत्री म्हणते तर महाराष्ट्रापुरतं आहे. त्यामुळे त्याचं नाव व्यक्तीच्यापेक्षा व्यक्तीचं नाव मोठं आहे. तसं भगवंताच्या शक्तीपेक्षा नामाची शक्ती मोठी आहे, भगवंतापेक्षा नाम मोठं आहे. आणि असं नाम जे आहे ते नाम धारण करणारा जो आहे तो दुर्लभ आहे. पण हे धारण करणारे कोण आहे? तर आम्ही म्हणत नाही का नाव? आम्ही तर हरिपाठ म्हणतो, रामकृष्ण हरी म्हणतो. कीर्तनात तर आम्ही विठ्ठल विठ्ठल सुरू झालं की सगळे टाळ्या वाजवतात. कीर्तन झाल्यावर रात्री करतात, सगळं नामस्मरण करतो. पण हे आपलं कधी मधी आहे, सप्त्यापुरतं आहे, गरज पडली तर आहे, पण अखंड नाही. म्हणून महाराज म्हणतात की जो कोणी, कारण ते सहजासहजी शक्य नाही. आणि जर एखाद्याने नामाचं महात्म्य जाणून घेतलं, नामाची शक्ती समजली, नामाची गोडी लागली, नामाची आवड निर्माण झाली, नाम कळायला लागलं आणि तो अखंड घ्यायला लागला, जसं महादेवाने धारण केलंय, भजन करी महादेव त्यांनी धारण केलंय, असा भगवंत असं ज्यांनी केलं, असं नामाचं महात्म्य ज्याला कळलं, असा जो कोणी असेल, कारण ते नाम घेणं नित्य आहे, नित्य, रोज, अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नामा. कृष्ण हरी विष्णू हरी कृष्ण हरी
गोविंद हे नामाचे निखळ प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. म्हणून जे नामाचं महात्मा कळून जो नामाचं चिंतन, नामाची धारणा, नामाची साधना, नामाची उपासना जो नित्य करतो त्याचं वर्णन महाराज पहिल्या चरणात. केलं तर नामाची आवडी होते. नियम म्हणून केलं, सुरुवातीला आवडत नाही बरं, सुरुवातीला आवड नसते, पण आवड एकदा नियम म्हणून केला तर त्याचा पुढचा टप्पा आहे नामाची आवड निर्माण होते. मग त्याला कळते नाम चांगले चांगले माझे कंठी राहुले, त्याला कळायला लागते. आणि नामाच्या आवडीचा परिणाम भगवंताचं नाम कळतं, मग भगवंताचं रूप डोळ्यासमोर येतं आणि मग हळूहळू पुढचा टप्पा असा येतो की भगवंताच्या कथा, भगवंताच्या लीला त्याला आवडायला लागतात. कलिजुग एक परम पुनीता, कलिजुग हरी गुण गा, हरी कलिजुग एक हरी गुण गा, जिन हरी कथा सुनाई नाही काना, जिन हरी कथा सुनाई नाही काना, श्रवणानंद आई भगवंता श्रवणानंद आई भगवंता मंगल केलंय की जे भगवंताचं नाम मुखाने घेत नाही, जे भगवंताचं लीला कथा नामस्मरण हे कानानं ऐकत नाही, त्यांचे कानाचे छिद्र हे सापाचं बीळ आहे. जिन हरी कथा सुनाई नाही काना, आई श्रवण रंध्र आई भवन समाना, तसं मानलं पाहिजे. नाथबाबांनी म्हटलंय ना,
सुंदर प्रमाण समर्पक. आणि माझ्या द्यायच्या आधीच छान म्हटले, नामावीणा मुख सर्पाचे ते भीड जिव्हा नव्हे काळ सर्पाय. चला पुढे महाराज म्हणतात, जो नित्य नियमपूर्वक नित्यतापूर्वक जो भगवंताचं नाम स्मरण करतो तो कोणीही असो, ते प्राणी दुर्लभ, ते व्याही दुर्लभ, ते सोयले दुर्लभ, ते नेते दुर्लभ, ते जावई दुर्लभ, आणि ते माणसं दुर्लभ, ते महाराज, ते कीर्तनकार टाळकरी प्राणी. अपिचेत सुदुराचारो भजते मामनन्य भाग साधुदेव समंतव्य सम्यक व्यवसितो हि सम. ते पाप योनी हो तुका ते शुताधी तन्नव तुका परी मजसे तुकिता तुका तुटी नाही. कोणी असो तो माझ्याकडे या. तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत. मग भगवंतानं सांगितलं की तो येणारा कोणी असो, माहितीये, कोणीही. कोणी म्हणजे प्राणी, ज्याला जीव आहे, जो जड नाही, जो चैतन्यापासून निर्माण झालाय, ज्याच्यामध्ये चैतन्याचा अंश जास्त आहे, तो. मग तो कोणीही असो. मग दृष्टांत उदाहरण डोळ्यासमोर येतात. वानर होती, भिल्ल, अस्वल होते, जांबुवंत अस्वल होता, हत्ती होता गजेंद्र, गिधाड होता, कोण कोण नव्हतो, सगळे प्राणी आले. गायी होत्या, गायी सुद्धा होत्या. मृदू मधुर मधुर वाजवितो. पक्षी कुळे निवांत राहिली. पक्षी सुद्धा, कुठलाही प्राणी असो, तो आला. पै भक्तीचे निनावे चतुष्पादादी आघवे वैकुंठाचे राणीवे योग्य केले. प्राणी दुर्लभ, कोणी असो. अहो, प्राण्यांना जर भगवंत मुक्तीचा अधिकार देतो, ज्ञानाचा अधिकार देतो, कैवल्याचा अधिकार देतो, तर आपण तर माणसं आहे होतो. देवी देह दिलाय भजना गुमटा. काय सांगितलं भगवंताने? विशेष कृपा केली म्हणून आपण माणूस आहे. नाथ भागवतांनी वर्णन केलंय की त्याची सर्वात जास्त आवडी होती म्हणून माणूस निर्मिला. आणि मग या माणसाने जर नित्यनेमानं नामस्मरण जर केलं ना, तर त्याचा इतकं फळ सांगितलं, इतकं फळ सांगितलं. काय सांगितलं की जगाचा मालक असणारा जो लक्ष्मीचा पती आहे, तो त्याच्या जवळला, तो लक्ष्मी वल्लभ. नामस्मरण कर. कोणतं नाव? कोणतंही म्हण, कृष्ण विष्णू हरी गोविंद. अहो, नामाच्या सहस्रावरी नावा उधारी सजून या संसारी तारू झालो. हजारो नाव आहेत, अनंत रूपे अनंत वेशे देखील त्यासी. कुठलंही नाव घ्या, कुठलंही रूप घ्या, कुठलंही चिंतन करा, पण नित्य नेमानं करा असं महाराज म्हणतात. जर नित्य नेमानं केला तर लक्ष्मी वल्लभ तया जवळ. आता लक्ष्मी वल्लभ शब्दामध्ये खूप गोम आहे रावसाहेब, खूप गोम आहे, फार गंमतीदार शब्द आहे. बघा, व्यवहारामध्ये असं आहे की माणसानं कोणाच्या नावावर ओळखल्या जावं, ज्याच्या नावावर ओळखल्या जातो त्याच्यावर किंमत आहे त्याची. सर्वश्रेष्ठ कोण आहे? स्वतःच्या नावानं ओळखला झाला आहे. उत्तम व आत्मनाख्यातः, जो स्वतःच्या नावावर ओळखला जातो तो कोण आहे? उत्तम मानावा.
पितुख्याता तू मध्यमहा. जे घराण्याच्या नावावर, वडिलांच्या नावावर ओळखले जातात. वडील पैलवान होते, फार कुस्त्या जिंकल्या त्यांनी, हिंद केसरी होते. आणि हे वारं आणलं की पडतात, पण वडिलाच्या नावावर ओळखले जातात ते मध्यम माना, हरकत नाही. हे बा, हे जनावर आहेत की नाही, जनावरं कोणाच्या नावावर ओळखले जातात? खिल्लारी बैल, म्हशी, काठियावाडी, गीर, जाफरानी, जाफराबादी. जनावरं घराण्याच्या नावावर ओळखले जातात. आणि माणसं जर घराण्याच्या नावावर ओळखत असेल तर हरकत नाही, काय हरकत नाही. पितुख्यात तू मध्यमा, अधमहा मातुलख्याता. मामाच्या, मामकुळाच्या नावावर ओळखल्या जात असेल किंवा शास्त्र काही एका पाठभेदामध्ये श्लोकामध्ये श्वशुरख्यात, अधमहा श्वशुरख्याता असे की काही एका श्लोकामध्ये असं वाचण्यात आलंय की मातुलख्याता म्हणजे मामाकडच्या कुळावर ओळखल्या जात असेल तर त्याला अधम मानावं. आणि एका ठिकाणी असं आहे की सासऱ्याच्या नावावर ओळखल्या जात असेल त्याला अधम मानायचं. आणि याच्या पलीकडे जाऊन शेवटचं आहे उत्तम आत्मनख्याता, पितुख्याता तो मध्यमा, मातुला अधमहा मातुला ख्याता, पत्नी ख्याता अधमाधमहा. बायकोच्या नावावर ओळखला जातो त्याला अधमाधम मानावं असं सुभाषित सांगतो. हो, मी म्हणलं तर तुम्ही मला धराल नंतर. हो, सुभाषित सांगतं की बायकोच्या नावावर. घरात पत्रिका कोणाच्या नावाने ते लग्नाची, श्री व सौ नाव याचं असते, निमंत्रण याला तिला पाठवायचं. बरं, ओळखतात कोणाच्या नावानं? यांची बायको आहे. काही लोक बायकोच्या नावानं ओळखतात, यांचे नवरे. आता त्यांना ते चालते आणि बाकीच्यांना चालते, पण शास्त्र सांगते की त्यांना अधम मानावं, अधमाधम मानावं, अधमापेक्षाही जास्त अधम मानावं. मग हा व्यवहारातला नियम आहे की बायकोच्या नावानं ओळखलं जाऊ नये माणसानं. ती काही भूषणाची गोष्ट नाही. आणि मी इथे तर सगळ्या देवाचा देव बळीया माझा पंढरीराव, तो म्हणतो लक्ष्मी वल्लभ होते या जवळी, त्याचं वर्णन केलंय. अर्जुना तो वल्लभ मी कांतो, तर लक्ष्मी वल्लभ म्हणतात. आता कसं घोटाळा आहे. इकडं सांगतात शास्त्र कोणी निर्माण केले, सगळे श्लोक, ग्रंथ, पुस्तकं, विचार, अक्षर, अक्षराणाम आकारोस्मी, सगळे ग्रंथ कोणी निर्माण केले, शास्त्र कोणी निर्माण केले, त्यानंच केले. येण्याची पडवणी वेद केला शाळा, यानंच सगळं निर्माण केलं. तोच काय सांगतो लक्ष्मी वल्लभ. आता हा घोटाळा झाला की नाही, आता कॉन्ट्रडिक्शन झालं की नाही, हा व्याघात दोष झाला की नाही, आता किती अडचण झाली त्याचं नाव. पण आपल्याकरता लक्ष्मी व आपल्याकरता बायकोच्या नावावर ओळखल्या जाणं वाईट जरी असलं तरी देवाकरता मात्र बायकोच्या नावानं ओळखलं जाणं भूषण आहे. याचं कारण असं आहे, आपण बायकोच्या नावावर ओळखल्या जात असू तर हे वास्तव आहे की आपण बायकोच्या अधीन असतो. कीर्तनाला यायचं असेल तर परवानगी घ्यावं लागते, आणि तिकडून जर परवानगी असेल, आपण सगळे आलो, कीर्तन करतो, वारी करतो, एकादशी करतो, घरी जर खचे पुसळच केली नाही, भगरच केली नाही तर कशाची आली एकादशी? कीर्तनाला जर आईने वेळेस जर कटकट सुरू केली तर आपण जे जे करतो ते तिच्यामुळे करतो. प्रत्यक्षात असं आहे की पुरुष हा व्यवहारातला, संसारातला पुरुष हा दास आहे. कार्यदास होसी संसाराचा खरं. त्यामुळे बायकोच्या अधीन आपण आहोत आणि भगवंताच्या अधीन बायको आहे, हा फरक आहे. फरक जेव्हा मंथन सुरू झालं समुद्राचं, वासुकीचा नागाचा दोरी केली, इकडून देव उभे राहिले, इकडून राक्षस उभे राहिले आणि मंथन सुरू झालं. मंथुनी नवनीता, त्यातून एक 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 रत्न बाहेर येऊ लागले. 14 रत्न आले, विष आलं हलाहल. ते महादेवानी, भगवंतानी, माणकेश्वरांनी ग्रहण केलं. एक एक सुरू झालं. अमृत कोणी घेतलंय, तर कौस्तुभ कोणी घेतलंय, पारिजात कोणी घेतलंय, असं सगळं वाटप सुरू झालं. आणि असं करता करता लक्ष्मी माता बाहेर आली. तिला पाहता सगळे वेडे झाले. सकळ सौंदर्य सुखाची पेटी ती पाहिल्यानंतर काय सगळे वेडे झाले. प्रत्येक जण म्हणू लागलं मला पाहिजे, मला पाहिजे. आणि फूट पडली ना यांच्यात, देवातही फूट पडली आणि राक्षसातही फूट पडली. प्रत्येक जण म्हणू लागलं माझा नंबर लावा.
काय पाहिजे ते घ्या, पण माझा नंबर लावा. असं सगळं सुरू झाल्यानंतर शेवटी तिनं सांगितलं की मी स्वयंवर करणार. ती सगळ्यांना रांगेत उभं केलं. ती प्रत्येकाकडे जायची आणि त्याला प्रत्येकाचा दोष दिसायचा. दुर्वासाकडे पाहिलं, ज्ञानी आहे पण अतिशय क्रोधी, का क्रोध जिंकला नाही. इंद्राकडे पाहिलं, सगळं आहे, ज्ञानी आहे पण काम जिंकला नाही. असं एक एक माणूस पाहायचे. शुक्राचार्य आले पण हीन सेवा करतात. बृहस्पती आहे पण परावलंबी झालेत. प्रत्येकाकडे बघायचा आणि एक एक दोष बघायचा प्रत्येकाचा, त्याला सोडून द्यायचं आणि पुढे जायचं. असं करता करता रांग संपली आणि माणसंही संपले. आणि मग समोर पाहिलं तर हा बाबा भगवान विष्णू, नीलवर्ण कैसे दिलोत्पला ते रावीत, शांताकारम भुजगशयनम. तो तिथं झाडाखाली एकटाच बसलेला होता आणि त्यांनी पाठ केली होती, यांच्याकडे पाठ केली होती. हिनं पाहिलं, नुसती पाठ जर एवढी सुंदर आहे तर तोंड किती सुंदर असेल. अहो, वर्णन असं केलंय की भगवंताच्या नुसतं कपाळाकडे पाहिलं तर हजारो कोट्यावधी सूर्य उदयाला येतील एवढं तेज त्या कपाळामध्ये दिसलंय. त्या व्याधाने जेव्हा बाण मारला शेवटच्या काळामध्ये भगवंताला, तेव्हा त्यांना ते जे चेहरे की नाही, त्यांचं जे तळवा आहे, तळपा आहे, तो तळवा इतका सुंदर दिसला की जसं हरणाचा डोळा असावा, हरणाचं मांस असावं इतकं. आणि मग या भगवंताकडे पाहिल्यावर ती मोहित झाली. लक्ष्मी माता भगवंताकडे गेली आणि तिला सांगितलं मला तुला हार घालायचा आहे. हे सगळे डोळे वटारून पाहू लागले ना, हे आम्ही काय असे तसेच दिसतो काय, आम्हाला सोडून टाकून पलीकडेच्या रांगेत गेली, तिकड्याकडे गेली. तिला विनंती केली ना, हात जोडली आणि मग ही म्हणे आता मला तुम्हाला वरायचं आहे. कारण तुमचं वर्णन ऐकलं होतं, रुक्मिणी मातेनं पत्र पाठवलं ना भगवंताला, श्रुत्वा गुणान भवन सुंदर शृण्वतांते निर्विश्य कर्ण विवरैरहरतो तापम. त्याने पत्र पाठवलं, भगवंताचं वर्णन ऐकलं तर मला तू ऐकला. पाहिल्या वेध लावी बैसे जीवी जडूनी. आणि मग असा भगवंत जेव्हा पाहिला, त्या भगवंता पुढे नतमस्तक झाली, हात जोडून विनंती केली, मला स्वीकारा, मला पदरात घ्या, मला वरू द्या, माझे तुम्ही पती व्हा, माझे नाथ व्हा, माझे स्वामी व्हा. त्यावेळेस त्याने सांगितलं माझी अट आहे. ती म्हणे काय अट आहे, हुंडा पाहिजे का, देऊन टाकतो पाठवून. हुंडा आता पोलिसाला सांगत नाही, म्हणे हुंडा नाही, काय पाहिजे तुम्हाला, बँड पाहिजे, डीजे पाहिजे, लग्न करून पाहिजे, कोणतं मंगल कार्यालय पाहिजे, काय नाटी घाला. हा म्हणे काहीच नाही, पहिलं गोष्ट माझी जर माझ्यासोबत यायचं असेल तर एकच गोष्ट आहे, सगळं सोडावं लागेल. सगळं 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 म्हणजे अहंकार. मग सर्वस्वे करुणी सेवा अभिमान सांडून पांडवा. ती पाय धुवावयाची दैवा पात्र झाली. तिला अभिमान सोड, अहंकाराचा वारा न लागो राजसा. अभिमान सोडलाय तिला मात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. अभिमान सोडला आणि तिच्या फळ काय, पाय धुवावयाची दैवा पात्र झाली. तिच्या सेवा काय दिली, माझे पाय धुत जाय, पाय लक्ष्मीच्या हाती.
सगळं जग लक्ष्मीच्या मागे पळतं आणि लक्ष्मी भगवंताच्या मागे पळते. त्या लक्ष्मीला भगवंताने काय दिलं? तिला बरोबरीत नाही बसवलं, तिला मांडीवर नाही बसवलं, तिला पाय धुवावयात पाय दाबण्याची सेवा दिली. आणि कारण असं आहे की तिला पायाशी ती फक्त स्थिर होण्याची जागा तीच आहे. काही गोष्टी अशा असतात बघा, तिथेच त्या स्थिर होतात. सिंहाचं जे दूध आहे सिंहिणीचं ते फक्त सुवर्णाच्या भांड्यातच थांबतं. माणसानं जर ते पिलं तर ते पोट फाडून बाहेर येतं. माझं खरं वाटत नसेल तर तुम्ही पिऊन पहा, मला हरकत नाही, पण मला जाऊ द्या इथून. त्यामुळे त्याला ही लक्ष्मी अतिशय चंचल आहे, ती कुठेच थांबत नाही. आणि ही जर थांबवायची असेल तर भगवंताच्या पायाची सवय. हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी, कारण ती चंचल आहे. आयुर्नश्यति नश्यतां प्रतिदिनं याति क्षयं यौवनं प्रत्यायान्ति गता पुनर्न दिवसा कालो जगद्भक्षका. लक्ष्मी स्तोयतरंगभंग चपला विद्युच्चलं जीवितं तस्मां मां शरणागतं शरणगत त्वं रक्ष रक्षाधुना. ती चंचल आहे म्हणून तिला चपला म्हणतात. चप्पल नाही बरं, हो चपलात विजेसारखी चंचल आहे ती. त्यामुळे पैसा पचवणं फार अवघड आहे, पैसा मिळवणं सोपं आहे. नाही प्रारब्धानं पैसा मिळेल, कर्तृत्वानंही मान्य करा, कर्तृत्वानं मिळेल, पण पैसा टिकवणं, पैसा जपणं, पैसा सांभाळणं अवघड आहे. कारण तिच्या इतकं का विद्युत स्फुरणेनं पाही वीज जैसी. जशी विजेपेक्षाही चंचल पैसा आहे, लक्ष्मी आहे आणि ती याच्या जवळ आहे. त्यामुळे लक्ष्मी जर तुम्ही लक्ष्मीची उपासना कराल, लक्ष्मीच्या मागे राहाल तर ती जाणार. लक्ष्मी पाहिजे असेल तर लक्ष्मी पतीला पकडा, तिच्या मागे ती आपोआप येणार. लक्ष्मी वल्लभ तया जवळी. ज्याला लक्ष्मी वल्लभ पाहिजे त्याला लक्ष्मी पाहिजे, त्यांना काय करा? लक्ष्मीपती पकडाव, त्याचं नाम धराव. नाम का धराव? मग आता मगाशी मुद्दा मी बोललो की त्याचं आपण आपल्या जीवनामध्ये बायकोचं नाव घेतलं तर वाईट वाटतं. त्याचं का चालते? याचं कारण आहे तो बायकोच्या अधीन नाही म्हणून. अधीन नाही म्हणजे बायकोच्या अधीन नाही. तेव्हा ऋषींमध्ये स्पर्धा लागली. कथाभाग तुम्हाला माहिती आहे की सर्वश्रेष्ठ देव कोण शोधण्यासाठी भृगु ऋषींना पाठवलं. कोणी म्हणते देव दुर्वासांना पाठवले, पुराणांमध्ये अनेक एक नाव आहे, पण ऋषींना पाठवलं. ऋषी गेले आणि भगवंताकडे जेव्हा गेले तेव्हा भगवंत झोपलेले होते. त्यांना द्वारपालाने अडवलं. पहिले महादेवाकडे गेले, महादेवाकडे नाराज झाले. ते म्हणे जा, तुझी मूर्तीची पूजा होणार नाही. म्हणे विष्णू ब्रह्मदेवाकडे गेले, तिथंही त्यांना न आवडणारं दृश्य दिसलं. म्हणाले जा, तुमची पृथ्वीवर उपासनाच होणार नाही. मग महाविष्णूकडे आले. हे दोघं जागे तरी होते, हा बाबा झोपेले. आणि पहिलेच डोकं भडकलं. द्वारपालांनी अडवलं. वाचमन ते म्हणले आज प्रवेश बंद. हे म्हणे मला नाही म्हणतो. ते म्हणे जाऊ देणार नाही. त्यांनी धिसका दिला, दोघांना फेकून दिलं बाजूला. शाप दिला, जा म्हणे तुम्हाला 3 जन्म असुर योनीत घ्यावं लागेल. दिला शाप. आणि संतापलेले होते. आत गेल्यानंतर भगवंताला पाहिलं आणि भगवंताला झोपलेलं पाहून संतापाचा कडेलोट झाला आणि भगवंताच्या छातीवर लाथ मारली. भगवंत उठले आणि त्यावेळेस लक्ष्मी पुढे आली आडवी यायला. बायकोनं नवऱ्याचा संरक्षण करावं. दुर्गा आहे ती, दुर्गा सांभाळ करावा म्हणून लक्ष्मी भगवंताच्या नवऱ्याच्या सेवेसाठी, नवऱ्याच्या संरक्षणासाठी पुढे आली. आणि तिला कोण हात लावू शकते? आता अडवू शकते? त्यावेळेस स्वतः भगवंताने लक्ष्मीला बाजूला केलं आणि यांचे पाय धुतले, पाय धरले, माफी मागितली. माऊलीने असं वर्णन केलंय, मिया लक्ष्मी डावलोनी केली परोती, फेडून चिंतामणी घेत कौस्तुभ घेतला हाती, मग ओढवली वक्षस्थलाची वाहती चरणजा, अजून पावलाची मुद्रा मी वायेगा सुभद्रा, आपुलिया दैव समुद्रा जतने लागे. आणि म्हणून तो म्हणतात
की भगवंत ते सांगतात की जेव्हा प्रसंग आला की हरिभक्त निवडायचे का लक्ष्मी निवडायची, परमार्थ निवडायचा का प्रपंच निवडायचा, बायकोचं ऐकायचं का संताचं ऐकायचं, अशी जेव्हा द्विधा मनस्थिती निर्माण झाली त्यावेळेस त्यांनी बायकोला बाजूला केलं. मी या लक्ष्मी डावलोनी केली परवती. आणि तेव्हा संत निवडले, संताचे चरण धरले, संताचे पाय धरले आणि संतांनी मारलेली लाथ आपल्या हृदयावर पदकासारखी स्वीकारली. आणि अजून वाहतो, अजूनही पावलांची मुद्रा, मी वाहे का सुभद्रा, माझ्याजवळ अजून ती मुद्रा आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये प्रपंच महत्वाचा असतो, परमार्थ नाही. बायको महत्वाची असते, संत नाही. आणि देवाच्या जीवनामध्ये देव हा संताच्या मागे असतो, बायकोच्या मागे नाही, प्रपंचाच्या मागे नाही. वर्णन केलंय की देवाला जर शोधायचं असेल तर कुठे शोधायचं, वैकुंठात जायचं का, तिथे तो नाहीये. नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदये रवौ मद्भक्ता यत्र गायत्री तस्त तिष्ठामि. माझे भक्त गाती जेथे नारदा विवादे, नारदा साधना आहे त्यांची. जुने मुरब्बी लोणचे दम निघू शकत नाही कारण आयुष्य पडिले वळण. असो, विठ्ठल विठ्ठल. लक्ष्मीच्या मागे जग आहे, लक्ष्मी भगवंताच्या मागे आणि भगवंत संताच्या मागे. त्यामुळे जो नित्य नेमानं नामस्मरण करतो त्याच्याजवळ लक्ष्मी वल्लभ न बोलावता येतो. तया जवळी, जवळ म्हणजे आत बाहेर, आत हरी बाहेर हरी, हरीने हरी कोंडीला मागे पुढे उभा राहे सांभाळी, तर मागे पुढे उभा आहे. आणि जवळी, जवळी म्हणजे त्याला तेणे मुक्ती चारी साधी गेल्या, सलोकता, स्वरूपता, समीपता आणि सायुज्यता, या चारही मुक्ती म्हणजे लक्ष्मी वल्लभतया जवळ, याचा सिद्धांत येतो. मग महाराज म्हणतात, मग असं कोणतं नाम आहे की जे नाम घेतल्यानंतर लक्ष्मी वल्लभ आमच्या जवळ येतो? महाराज म्हणतात, ऐका. नारायण
घ्यायचं. नाव तर म्हणतात पुष्कळ नाव आहेत. नामाच्या सहस्त्रावरी नावाया अवधारी, अनंत रूपे अनंत विषय, खूप नाव आहेत. पण नामामध्ये सुद्धा या अभंगामध्ये महाराज 2 नावं निर्देशित करतात. एक नाव आहे नारायण, दुसरं आहे हरी. नारायण शब्द संकेत करतो आजामिळ्याकडे आणि हरी शब्द संकेत करतो गजेंद्राकडे. आजामिळा कोण होता? आजामिळा ब्राह्मण होता, पण पतित झाला होता. त्यामुळे जन्माला आलेला माणूस पतित होऊ शकतो. हे पण किती पतित झाला तरी उद्धार होऊ शकतो. अंतकालेच्या मामेव स्मरण मुक्त्या कलिह. फक्त मरताना भगवंताचं नाव घेतलंय, भगवंताचं. देखा जामिळा उद्धरिला नामे येणे मुकुंदी. आजामिळाचा उद्धार केला. नुसतं भगवंताचं मरताना नाव घेतलं कोणत्याही मिशानं. नारायण नाव मुलाचं होतं आणि दिलेला आवाज कोणाला होता? मुलाला होता. पण मुलाला आवाज दिला तर मुलाचा उल्लेख केला, पण भगवंताचं कोणत्याही मिशाने. जसं पेरणी करत असताना बी कसंही पडलं, उलट पडलं, तोंड खाली पडलं, तोंड तिरपं पडलं, तोंड इकडं घुसलं, बी कसंही पडू द्या, पाऊस पडला की रोप मात्र सरळच येणार, पीक मात्र. तसं नाम कोणत्याही पद्धतीनं करा, कोणत्याही मिशानं घ्या, कोणत्याही आवडीनं घ्या, कोणत्याही प्रकारानं घ्या, कसंही घ्या, पण नाव त्याचं फळ दाखवणार. त्याचं उदाहरण आहे आजामिळ. आजामिळा उद्धरिला नामे येणे मुकुंदे. आजामिळाचा उल्लेख केला. नारायण हरी, तो नारायण आहे. दुसरा गजेंद्र, तो हत्ती होता, जनावर होता, चतुष्पाद होता, प्राणी होता. ते प्राणी दुर्लभ, तो प्राणी होता. आणि त्याचा तो जेव्हा क्रीडा करायला सरोवरात गेला, त्याच्या पाय पकडला मगरीनं. त्या मगरीनं पाय खेचला आणि तो त्याला ओढू लागला. सुरुवातीला यानं स्वतःची ताकद पाहिली, जमतं का? स्वतःची ताकद संपली, आता ताकद लागत नाही. त्यानं मागे बायको पुढे पाहिलं, आता ती मदत करल. ती म्हणे तुमची पॉलिसी काढलेली आहे, आता मला गरज नाही. भाऊकीकडे पाहिलं, भाऊ म्हणतो आपल्या वाटण्या झालेल्या आहेत, माझा नावानं माझा नंबर झालेला आहे, मला गरज नाही. तोही मदतीला नाही. पाहुणे रावणे यायला तयार नाही, कारण हे जन हे सुखाचे हिला घेतल्याचे कोणी यायला तयार नाही. तेव्हा त्याला एकच नाव आठवलं, कोणीच कामाचं नाही. तुका म्हणे तुझं सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचून या. फक्त तोच आठवला, आपुला तो एक देव करून घ्यावा, त्याला तो आठवला. म्हणून भगवंताचं नाव कसं घ्यायचं? गजेंद्रासारखं घ्यायचं. कनवाळू कृपाळू भक्ताला गी मोही, गजेंद्राचा धावा तुला केला विठाई. गजेंद्रासारखे नाव आर्ततेनं भक्त, जसं द्रौपदी आर्त भक्त होती. आवाज आहे, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. आवाज दिला पाहिजे. आवाज भगवंताला तो जवळच आहे, जवळच आहे. आणि म्हणून भगवंताला कसा नाव घ्यायचं? तर गजेंद्रासारखं घ्यायचं, द्रौपदी सारखं घ्यायचं, रुक्मिणी सारखं घ्यायचं, संतांसारखं घ्यायचंय. धाव धाव विठू आता चालू नको मंद. तुकोबा महाराजांनी कसा आवाज दिला? मग तसा आवाज दिला पाहिजे. नारायण हरी, एकदा का पुन्हा नारायण हरी. जो भगवंताचं नामस्मरण करेल, नारायण हरी म्हणेल, त्याचं काय सांगितलंय? त्याच्याजवळ भुक्ती आणि मुक्ती दोन्ही राहील. भक्ती नाही, भुक्ती. भुक्ती, भुक्ती म्हणजे काय? दुक्तीची बहीण ती भुक्ती. पंक्तीतली बोंब नुकती संपली की आणायची भुक्ती, असं नाही. भुक्ती म्हणजे काय? भोग. तुम्हाला कोणी सांगितलं? वारकऱ्यांनी, कीर्तनकारांनी, महाराज लोकांनी घरी बस असा. कोणी? तिन्ही त्रिभुवने आम्ही वैभवाचे धनी हो,
काय काय उणे मज ठेवियले ठाई, पोटालो तई पासूनिया समर्थी. अहो तुकाराम महाराजांच्या अभंगावर नुसते कीर्तन करतो तर गाड्या झाल्या, माड्या झाल्या, ढेऱ्या झाल्या. अभंगावर, एका अभंगावर बोलतो तर सगळ्याच्या माड्या आणि ढेऱ्या आणि गाड्या झाल्या. मग खरंच तुकाराम महाराज कळले तर कसं व्हायचं बरं आपलं? काय शिल्लक राहील त्याला? काय शिल्लक राहिले मिळवायचं? कमी आहे का? जगातले सगळ्या भक्ती त्याला मिळतील. कमी होते का? जनक राजा होता, भरत राज्य करत होता. कोण कमी होतं? सुग्रीव राजा होता. आणि म्हणून कमी कुठेच नव्हतं. काय गरज नाही. भोग सगळ्या भुक्ती त्याला मिळतात, सगळे भोग त्याला मिळतात आणि ते साधतं म्हणून त्याला भक्त म्हणतात. भोग भोगून ब्रह्मचारी तो भक्त होतो. मुक्ती आणि मुक्ती तुका म्हणे मुक्ती परिणिली नो बरी. ती ठेवलेलीच आहे, फक्त एवढा काळ जाऊ द्यायचा. ती आहेच, लग्न झालेलेच आहे. केळवली नवरी. जसं मुलीचं लग्न ठरलं की ती हिच्यातून बाहेर पडते, माहेरातून सासरचं चिंतन करते. फक्त लग्नाची तारीख लांबची धरली हो, तेवढीच वाट पाहणं सुरू आहे. लग्नाची तारीख जवळ आली की ठरलेलं आहे. ती आजच नवऱ्याची झाली आहे, तिची सगळी प्रॉपर्टी तिची झाली आहे, परंतु फक्त वाट पाहणं सुरू आहे. तसं संत हे जीवनमुक्त आहे, त्यांचा भोग संपलेला आहे, त्यांना मुक्ती भेटलेलीच आहे. मुक्ती पडलेली नवरी. फक्त प्रारब्धवशात जीवन जगणं शिल्लक आहे, भोग शिल्लक आहे, प्रारब्ध शिल्लक आहे, म्हणून ते जिवंत आहे. त्याला म्हणतात जीवनमुक्त. जो अशा पद्धतीनं नारायण हरी नारायण हरी असं नित्य नेमानं चिंतन करतो या नामाचं, त्याला भुक्ती मुक्ती प्राप्त होतात. कारण लक्ष्मीपती त्याच्या घरी आहे, त्याच्या जवळ आहे. आणि त्यासाठी नियम सांगितला की असं करणारा माणूस दुर्लभ आहे. आणि जो असेल तर त्यांनी माणसाने अशा पद्धतीनं नारायण हरीचं नामचिंतन केलं पाहिजे. विठोबा पुन्हा आपल्या वतीने एक प्रश्न विचारला की काहो आम्ही जर नामचिंतन केलंच नाही, आम्ही नामस्मरण केलंच नाही, तर मग आमचं काय होईल? आमचं काय वाकडं होईल? कोण म्हणते माळ घाला, नाही घेतली माळ. कोण म्हणतं नाही घातला लावला बुक्का, नाही केली वारी, नाही म्हटलं नामा काकडा, नाही म्हटलं हरिपाठ, आमचं काय वाकडं होईल? तुमचं वाकडं इतकं झालेलं आहे की आता काय वाकडं व्हायचं होणार आहे तुमचं? ते म्हणतात जो भगवंताचं नाम घेत नाही, जो भगवंतासोबत राहत नाही, भगवंताची लीला माधुरी, रसमाधुरी, नाम माधुरी यांचा स्वीकार करत नाही, जो भगवंताच्या जवळ जात नाही, देव आपला करत नाही, अहो त्याचं जगणं का जगणं आहे का हो? याच्यापेक्षा नरक बरं आहेत. बोला ना. Thank you.
नरकाची पैजाणा, त्याला नरक म्हणतात. नरक, स्वर्ग आणि नरक हे नरक नाही. नरकामध्ये यातना आहेत. आले हो संसारात तुम्ही एक करा, किंवा तुम्ही का नरक कुंभ यातना थोरा खूप घेतलाय. नाही त्या यमासी करुणा, बाहेर काढी ती कोडी प्राणा. हो, मारी ती तोडे ते जोडे ते निष्ठुरात, यमाचे किंकर पाऊसाल. हो, अवघड आहे यमाचं. यम तो नरकात जाल ना, हो नक्कीच जाल. पण आणखी नरक म्हटलंय की नाद भागवतामध्ये सांगितलंय नरकस तम उन्नाह. नरक कशाला म्हणायचंय की तम गुणाचा प्रादुर्भाव प्रकर्षानं होणं म्हणजे नरक आहे. ज्या माणूस सत्वरजगुणाच्या त्रिगुणाच्या वळशामध्ये अडकतो आणि याच्यामध्येच गोत्यामध्ये गुंतत राहतो, त्याला म्हणतात नरक. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरेशम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाय मुरारे भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. या चक्रामध्ये फसतो याला म्हणतात नरक. नरकाची पैजाणा आणि यमाचा पाहुणा. तिथं काय होणार आहे यमाचा पाहुणा? घडी घडी काळ वाट याची पाहे अजूनही किती आहे. तो फक्त पाहुणा येऊन बसेले. फक्त पानवाटे केव्हा सुरू होतात वाट पाहतोय. पानवाट्या सुरू होऊ द्या फक्त, की तो येऊन गळ्यात चिपकलाच पाहिजे. हा पाहुणा अशी मिठी घालतो. त्यामुळे नरकस्त म्हणून हा नरक यमाचा पाहुणा टाळी होऊया. एवढं जर असेल तर नामाचं महात्म्य सांगत असताना का हो तुम्ही सांगता एवढं नामाचं महत्व आहे. जर नाम नाही घेतलं तर यमाचा पाहुणा, नाम नाही घेतलं तर नरकात खिदपत पडणार, नाम नाही घेतलं तर तुम्ही असे होणार. आणि तुम्ही दुसऱ्या बाजूनं तुम्ही नाम घेतलं तर फायदा काय होणार? लक्ष्मी तुमचा लक्ष्मीपती तुमचा सेवक होणार. या नामाचं एवढं महत्व सांगता. काय केवढं नाव आहे, केवढं आहे. आम्हाला तर दिसते छोटंच आहे. राम हीच द्वादशाक्षरी ध्रुव आढळ पद पावला. द्वादशाक्षर. बरं वाल्मिकी 2 अक्षराने वाचतरला. बरं ते उलटे म्हटले. वाल्मिक भय ब्रह्म समाना, उलटा मंत्र जाना. आणि मग राम तुम्ही म्हणता मंत्र दिसताना सोपा दिसतो. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा. मग असं जर म्हणता तर रामा जर नामाचं महात्म्य सांगता तर नाम केवढं आहे. मला तर म्हणतात हे पहा आकाश व्यापक आहे की नाही. जितकी सूक्ष्मता वाढते तेवढी व्यापकता वाढते. आकाश व्यापक आहे, नाम आकाशापेक्षाही व्यापक आहे. 4थ्या चरणात
एके प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ दयाजवळी नारायण हरे भुक्ती मुक्तीचारी गरिरांचे हरी वेळ जन्म नरकची पैजाणा यमाचा पाहुणा प्राणी ज्ञानदेव पुसे निवृत्तीसे चाड गगनाऊने वाढ नामाहे हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. कृष्ण महाराज होते, केदार महाराज, रावसाहेब महाराज आणि आमची सगळी बाकी टाळकरी मंडळी. तुमचं हां रमेश महाराज. दामोदरराव समोर असले तर मला खूप भीती वाटते, कारण त्यांचे उपकार असे की फक्त 2-3 माणसं असेत, हे दुसरे अजून 1-2 गावचे लोक की ज्यांच्याकडे आमच्या बाबांनी ड्युटीज दिली माझ्या चुका दाखवायची. त्यांनी चुका सांगितल्या म्हणून मी दुरुस्त करत गेलो. पास नाही झालो, नापासच आहे, पण पहिले खूप मार्काने नापास व्हायचो. आता थोड्या जरा बाउंड्रीच्या जवळ आलो आणि परीक्षा द्यायचा प्रकार आहे. देवबाप्पा आहे, तुम्ही सगळी महिला मंडळी, सगळेच आपल्या परिवारातले आहेत, आपले शिष्य मंडळीचे, आपला संप्रदाय एक आहे. कौतुक आहे आपल्याला आपल्या किशोरचं, की आज महाराष्ट्र गाजवतोय, आपल्या गावचं नाव करतोय, आपल्या संप्रदायाचं नाव मोठं करतोय. आणि तुम्ही सगळेच तुम्हा सगळ्यांच्या चरणावर सेवा समर्पित करू. अधिकते सरते न्यूनते पुरते करून घ्या तुमते विनवितासे किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी गेले येत माझे जीवरले पायी कपण अज्ञानात् विस्मृतिर्भ्रांत्या यन्यूनमधिकं पठन् तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर. करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा पराधं विहितमविहितं वा सर्वमेतत्क्षमस्व. जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो. यदक्षरं पदभ्रष्टं मात्राहीनं च यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर. श्वासानंद माऊली महाराज श्वासानंद ओम ब्रह्मेश्वासानंदाय नमः. 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 श्वासानंदाय नमः. ओम ब्रह्मेश्वासानंदाय 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 नमः. ब्रह्मेश्वासानंदाय नमः. श्वासानंदाय नमः.
रामराज महाराज, आनंदी आत्मानंद रंगनाथ स्वामी महाराज, ओम ब्रह्मेश्वासानंद स्वामी महाराज, अवधूत चिंतन श्री विठ्ठल जय जय।